ते करा ना, निवडणूक लढवा. पण ज्या वेळेला आपत्ती आली होती मराठवाड्यावरती, या गेल्याच वर्षी जमीनच्या जमीन वाहून गेली होती, शेतकऱ्याची जमीनच्या जमीन, महापुरामध्ये घरं वाहून गेली, भांडीकुंडी वाहून गेली, वह्या पुस्तकं वाहून गेली. तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी आले नव्हते. मी आणि माझ्याबरोबर हे सगळे अंबादास, चंद्रकांत खैरेसाहेब, कैलास वगैरे त्यावेळेतले सगळे आमदार, खासदार आणि आपले शिवसैनिक त्यांच्या मदतीला धावून गेलो होतो. मी मुख्यमंत्री होतो हे सांगावं का लागतंय? कारण लोक विसरतात. कोणी न मागता कर्जमुक्ती ती सुद्धा कोणत्याही प्रश्नाशिवाय मी केली होती. 10 रुपयामध्ये शिवभोजन दिलं होतं. आणि करोनामध्ये काय केलं होतं हे तुम्हाला माहिती आहे. आणखीन आमच्या घराण्याचा जो इतिहास आहे तो एक सांगायचा राहिला. कारण प्रबोधनकारांपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे कोणालाच माहिती नाही आहेत. माहिती असतील कसे? कारण जसा करोना आला होता तसं त्यावेळेला प्लेग आला होता. आणि तेव्हा आमचं घराणं हे पनवेलमध्ये राहायचं. आणि प्लेग म्हणजे काय? लागला की गेला. म्हणजे कोणाला गाठ आली का गेलाच. आणि त्याच वेळेला मग ते रँड वगैरे ते सगळं झालं, ते पुण्यामध्ये, ते तिकडे. पण मृतदेह वाहून न्यायला कोणाची तयारी नव्हती, हिंमत होत नव्हती. तेव्हा प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी हे मृतदेह वाहण्याचं काम केलं आणि त्याच्यात प्लेग घेऊन ते गेले. आहे कोणाचा असा घराण्याचा इतिहास? आमच्या अंगावर येते येता. आणि म्हणून मी आज शेवटी तुम्हाला विचारतोय, मी आजपर्यंत तुम्ही मला जपलत कारण शिवसेना प्रमुखांचा आदेश. जसं शिवसेना प्रमुखांनी सांगितले की जसं तुम्ही मला जपलं, मी तुम्हाला जपलं, तसं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, तसं मी आज तुम्हाला सांगतोय. मी कसा आहे तुम्हाला माहिती आहे. माझ्या माणसाने माझ्यावरती बोट दाखवलं तर एक क्षण सुद्धा मी राहणार नाही तिकडे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री पद सोडलं आणि वर्षा सोडून मातोश्रीला गेलो. त्याच्यामुळे नाटक म्हणून मला कधी जमलेलं नाही आणि करण्याची गरज नाही आहे. मला जर का काही पाहिजे असतं तर आज सुद्धा मी विनासायास विधान परिषदेमध्ये टिकोजीरावासारखं जाऊन बसलो असतो, पण मी नाही गेलो. म्हणून मी आज तुम्हाला सांगतोय, विचार करून उत्तर द्या. 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या, दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाही आहे. मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे. पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर हे तुम्ही द्यायचं आहे. बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये. अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये. मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन. पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच हे मी करेन. आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.